इकडे कसं काय आलं बाबा तू? हां खरे हो तुम्ही तिकडे गेलते म्हणे सासऱ्याकडं ते सूर्यफूल पाहायला कसं काय बजेट काय विचारायला आलो तू आम्ही सदा हां म्हणून म्हणतो बा, कसं काय म्हणजे ते बी कोणतं बीज वाण टाकेल का त्यानं लय जबरदस्त आलं म्हणे ते सूर्यफूल. तुला कोण सांगितलं बा? हां मी कुठं गेलो कुठं बाजाराला जायला होतो मी निघालो जाऊ सूर्यफूल पाहायला आणि त्याला खरं सदा काय बरं सरपंच तर नाही म्हणून राहिलं तू तर म्हणे ते सासऱ्याकडे गेली म्हणे ते बी पाहायला सूर्यफुलाचं कसं काय काय तर कोणतं वाण टाकेल काय तर. मला कुठं काय माहित होतं, मी अंदाजे टोला मारला होता तुला जायला मग दिसले जाताना मला वाटलं तिकडेच गेले काय काढणं ते. आहे मला तोंडावर पाडवायला तू का रे सध्या जे माणसं ते खरं सांगायचं बा कशाला नाटकं करत असतो रे काय चटा मारतो तू. अरे आज काय तू काय करायचं बियाचं सूर्यफुलाचं काय लावतो काय तू बिनउन्हाळी हां खरे? आता मला वाटलं बा आता कसं आहे तुम्ही वेगवेगळे प्रयोग करता म्हणलं आपण पा काहीतरी लावून वावरात. हो मग म्हणलं तुमच्या सासऱ्याच्या वावरात आहे तर त्याला सांगा आपल्याला काही बी ठेवायचं काही हां. आज काय आपलंच काय बजेट नाही बुवा अजून काय आहे आता ती मी गेलो तसं उभी आलो जाऊन त्या शेकडून ती घरी नव्हते ना तिकडं तर टाकलेली जायला ते बैल आणायला काहीतरी म्हणून मग काय वापस आलो मी आता काय 2-3 दिवसांनी जाणार आहे. पाय बा तुला काय करायचं तर यायचं असेल तर चाल तू माझ्या सांग दाखवून देऊ तुला एकदा मग. चालतंय ना मग काय हरकत नाही मला बिन घेऊन चला पाय तू घरी मी बिन कसं आहे काय तर माणसानं पाहायला पाहिजे काय काय नवीन गोष्टी आहेत काय काय ते करून पाहायला पाहिजे तेव्हा बजेट बसत असते ते कर सदा बरोबर आहे का नाही. आता हे आज काय माझ्यावर लुटतं काम सगळं. हो चालतंय ना पहा काय बजेट जमलं तर जमून जाईल ते मी पण येतो बा तुमच्या सगळं. सांगा फक्त कधी जायचं काय आपण जाऊन देऊ. बरं जाऊन मग आपण जाऊ आपण तुम्हाला तुम्ही दाखवतो बिजवानी कशी येते सूर्यफुलाची काय काय नाही तर हां. बरं चला मी जातो एकदा वावरून चक्र टाकून येतो ते पक्या ढोराला जरा पाणी करून येणार होतं त्याला ते मग काम उद्याचं लाईन लावून दे नाही त्याला जरा. बरोबर चला काय हरकत नाही मी पण येतो तुमच्या संग चला मला बिन ते शेळीला पाला आणतो जरा ते बकरे माय 2 माया मागं त्याला पाला आणायला लागतं चला बरं चला चला. खरी शर्यत तू इकडे काय आला तर रे हां रिकामी इकडे तिकडे हिंडत असतो तू माझ्या मागच राह तुकडे तू का तू समजत नाही काही मोठे माणसं बसले गिसले पटकन मुकडान घरी जायचं ना काय लागतं तू इकडं. अहो बाबा तुम्हाला मोठी भावानं बोलवलंय ते म्हणे जायला जिथं असं ते त्याला घेऊन ये घरी म्हणून मी आलो तुम्हाला बोलवायला इकडं मला कुठं माहिती तुम्ही इथे गप्पा करू आले सरपंचाच्या घरी तर हां. चला घरी लवकर बोलवलं तुम्हाला मोठे बाबानं चला आवरा लवकर. चल जा तिकडं घरी जायला घरी मी येतो ढोरायला चारा पाणी करून होतो लगेच हां कुठं चाललो म्हणा त्याला सांग हां. आणि आता हिंडा जाऊन इकडे तिकडे असं हां आलोच मी ढोरायला चारा पाणी करतो घरी येतो लगेच तसंच. चला सरपंच चला चला बरं आपण जाऊन येऊ त्याच्याकडे टाकून जायची वावर करून चला. चला 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 बरं चला दोघं जण चला आपण येऊ जाऊन चला. फिरायची मग पका मग काय करू इकडे वावरात अचानक कसं काय चक्र टाकतो का अरे केलं ते ढोरायला चारा पाणी केलं का तो हां. अरे कवाची वाट पाहून राहिला तो आली घरी येसूल आता येसूल मग येसूल हां जिकडे गेलं तिकडेच राह तुकडे तुझं समजेन म्हणजे आपलं आणि मामा मग लग्न करून द्या काही गोष्टी करू राहिला तुझं. अरे तुझे एकदा हे एका शब्दात सांगितलं नाही का मुकडान पटकन ढोरायला आपलं चारा पाणी करायचं घरी यायचं इकडेच बसतो तिकडे जाय जासूल तिकडेच बसतो बाजू गप्पा ठोकत. मामा त्या पोरानं बकऱ्या घातल्या तिकडे वावरात सगळ्या नेऊन मग आता मला टाइम झाला नाही तिकडे त्या बकऱ्या आणून दिल्या मी तिकडं तर बताशाने भाग्यानं बकऱ्या इकडे आरल्या त्या सगळ्या तुरीत घातल्या होत्या आणि सगळ्या. मग काय करू आता सांगा बरं तुम्ही त्या बकऱ्या आणल्या मी त्या पोराला मोकाट हिंडते तिकडे बकऱ्या तिथे मोकाट सोडून त्या काय करावं मी. मामा त्या बताशानं भाग्यानं सगळ्या बकऱ्या घातल्या आणि तुरी तिकडं सगळीकडे आता कसं उलंगवाडी झाली फक्त आपलंच राहिलं हिरवं. मग काय सगळे पोरं बकरे घेऊन आपल्याकडे येऊन राहिले सगळे म्हणून मी ते बकऱ्या आणायच्या नादात मी तिकडे थांबलो आणि निघलोच होतो आता घराकडं तितक्यात तुम्ही दिसले मला इथे आता. बरं जा लवकर घरी लवकर तू आणि मामेला ते दूध काढून दे म्हशीचा मी येतो थोड्या वेळ अर्ध्या घंटा येतो मी पका ते पकायला ढोराला चारा पाणी केलं की आम्ही लगेच तसं येतो चक्कर टाकतो घराकडं. बरं या मग मी जातो घराकडं हो चला. फिरत सरपंच तिकडे गेले ते म्हणलं सूर्यफूल पाहिलं ते लगेच कसं काय आलं ते लगे हां तिथं म्हणे 2 दिवसांनी येतो म्हणे मग कमी राहतो ना असं सगळं चौकशी करूनच येतो म्हणे आणि लगेच कसं काय मागोमाग आले का नव्हते लगेच. बघा तुला माहीत नाही ते आता ते सरपंच थांबतात का कुठं ते उभे गेले वाटते वावरात ते रंगा गिंगा होता का त्यानं वावर दाखवलं म्हणे सूर्यफुलाचं त्याला भेट दिली ते आणि सासरे काय घरी नव्हते वाटते त्याशी कुठं टाकलेलं चालेल ते कारण बैल आणायला आणि त्याच्यामुळे काही थांबले नाही ना आले वाटते वापस. मग मी वाट पाहिली बा त्याची मग गाडी पडली त्या भागीची बंद मॅच आणलं त्या गाडीवर तिथून स्कूटीवर बसून दोघं जाणायला का तेच तर म्हणलं मला इतक्या लवकर कसं काय हातवात आली होती.
तुम्ही काय म्हणतो पिरा दादा एक शब्द सरपंच लाटका ना हां त्याला म्हणून आपल्याला द्या 2 एकर वावर बटाईनं हां पलाटी लाटाव तुम्ही काहीतरी बटाईनं आणि काही अपडेट करतो हां पहा बरं विचारून तुम्ही देईल ते देईल बा मग आता अरे बघा तुला माहिती नाही सरपंच देते वावर कोण आलं ते करून घेते माणसं लावून हां बटन देते का ते गहू घेऊ पेरायचा असता ना यंदा पेरला तो नाट्य तो 2 एकर द्यायचा हां बटाईनं का रे किती पोते झाले तुझं झालं ते आता 10 पोते झालं बघू आता काय 5 त्याला जातील 5 मला येतील ते कसं आहे आता मला असं वाटतं बटाईनं करावं यंदा ज्वारी आणि काही प्लॉट लावून द्या म्हणलं आता विचारून तर पाहा तुम्ही यंदा नाही म्हणून राहिले ते मी त्याला लय म्हणलं की द्या आम्हाला पण देऊन नाही राहिले ते पाहून मग अरे मी काय म्हणतो असं करणं तू सदाचं पण 2 एकर आहे येरी सदाकडून काही एवढं होत नाही आता करणं सदाचं करा 2 एकर तू दिलं तर सरपंचाचं एखादा एकर पा बटाईनं सदाकडून घ्या 2 एकर हां मी बोलतो सदाला हां पाय तू जमत असेल तर मी हटकून पाहिजे त्याला सदाला सांगतो मग की पकाल दे म्हणून 2 एकर वावर बटाईनं तुला चांगलं होईल बाबा पिरा दादा पहा तुम्ही हटकून त्या सदाला मग हां पण तू आज काय लागेल त्याच्या मागं मग आज त्याचा मित्र आहे बाबा तू चांगला मग आता काय आपल्याला देईल का तो तू काय टेन्शन घेतो मी सांगतो सदाला की पकाल 2 एकर वावर दे म्हणून बटाईन करायला हां फक्त तू मेहनत घे बा चांगली तेव्हा बजेट बसेल ते हो पिरा दादा तुम्हाला माहिती आहे ना आता मी किती मेहनत घेतो वावरात हां दुसऱ्या वावर तेवढी मेहनत घेतो राव मी आता पण मग बटन केलं तर जास्त मेहनत घेईल ना जरा पहा लेकर बाळाला तेवढं आम्हाला काय प्यायला होईल बा घरी हां पहा एकदा तेवढं हटकून मग बरं चला ढोरायला चारा पाणी करून चालले जातो घराकडं बरं चाल बरं चाल काय बघा मी तुला म्हणलं होतं ना सदा बसेल असं वावरत म्हणून चाल लवकर आपण त्याला हटकून पाहू शब्द चाल बरं फिरा दादा तुम्हीच म्हणा एकदा मन कशाला म्हणाला होता बा तुम्हीच एक शब्द म्हणून पान त्याला ऐकलं तर ऐकलं चुपचाप राहतो आता नागोड करून पडतो हां मागं ये मावाला ए सदा काय करू राहिला तिकडं कोणाचा आवाज आहे कोण आवाज देऊन राहिला बा मला का हो फिरा दादा इकडे कसं काय बा अचानक हां पक्का पण येईल कारण काहीतरी काम घेऊन आले असतील हां तेच म्हणलं काय कामाशिवाय येत नाही ते कर पक्का तू आजकाल देणार वाटतं बटन वावर यंदा आहे ना दादा म्हणणं मागं लागला माझ्या तू 2 एकर मला द्या 2 एकर द्या बटन मी करतो यंदा आता त्याच्याकडून होत नाही आणि आपल्या घ्यायला मागून राहिलं 2 एकर मी देत नाही म्हणलं त्याला पण लय मागं लागलं माझ्या काय करू सांगा बरं तुम्ही दादा माहीत नाही ते चबर आहे म्हणून हां त्या नादी लागत असतो तू राजकाच्या तुझ्या मागं हिंडते ते फक्त लालची पोटी बिनकामी आहे तू बिनकामी माणूस इकडे तू रिकामं डोकं नका लावते आज केलं चबरा आहे तो सांगितलं बघा त्याला मी सांगितलं त्याला मी देत नाही म्हणून वावर सध्या म्हाताऱ्याचं नाव सांगितलंय की म्हातारा देत नाही म्हणून बरं सांगितलंय त्याला आता पाहू पण द्यायचं आपल्याला कोणाला तरी बटाईत वावर तेच पाहून राहील पण चांगला माणूस पाहिजे ना आपल्याला तेव्हा जमल ते मेहनत करणारा माणूस पाहिजे ना ते आपल्याला तेव्हा आपण बटाईन देऊ तुमते वाटते मा देते काय करू पाहू दिलं तर चांगलंच होईल बा मा द्यायला पाहिजे बा बरं मी काय म्हणतो सदा हे बाय पकाला आणले सोबत मी पकाली मेहनती पोरगा आहे त्याच्या घरचं त्याला 2 एकर आहे फक्त आणि तू दे 2 एकर बटाईन त्याला हां चांगलं होईल तेव्हा बिन तुला कसं आधार होईल ना तेवढाच मग करे त्याला मदत जरा त्याची लेकरं बाळ आहेत बायको मेहनती पोरी सगळेजण करतात ते हां पाय बा बरं पाय तुम्ही काय नाही म्हाताऱ्याला विचारावं लागेल मला तेव्हा तिचं मला बजेट बघा आपल्या हातात काय आहे सगळा व्यवहार म्हाताऱ्याच्या हातात आहे ना हां त्याला विचारून पाय तुम्ही ते बिन सगळं निवड बैल बुद्धी आहे बा म्हाताऱ्यांचे सांगतात तेच करत सांग का म्या हे अवघड बाबा बरं पाय बाबा काय बजेट आहे काय नाही ते देऊन टाकते पकाला 2 एकर मग चल मग नमस्कार मंडळी टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि असेच तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ नवीन बघायला मिळतील त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद